सणाला गोदावरी पूजा झालेली आहे, गंगा पूजा झालेली आणि लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंद झालेलं आहे। इकडे मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत आणि बघून अतिशय आनंद होतो। हा दृश्य खरंच बघण्यासारखं आहे की जगात 3 जागेला गंगा पूजेची आरती होते। एक ऋषिकेशला होते, एक वाराणसीला होते आणि एक आपल्या इकडे नांदेडला होते। तर आज इथे एवढ्या मोठ्या संख्येत महिला असतील किंवा आपले सगळेच पुरुष मंडळी असतील आज इकडे सगळे जमा झालेले आहेत आणि गंगा आरतीचं इतकं सुंदर नियोजन झालेलं आहे, खरंच मन भरून गेलेलं आहे। दिलीप भाऊ आपले धर्मगुरू यांना पुरस्कृत करण्यात आज दिलीप ठाकूर यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहे। मी त्यांचे अभिनंदन करते। अतिशय सुंदर काम ते करत आहेत। मागच्या 25 वर्षापासून ही गंगाची पूजा त्यांच्या हस्ते होते, त्यामुळे त्यांचे मी अभिनंदन करते। बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थेने नांदेडच्या या कार्यक्रमाची नोंद घेतली ही निश्चितच आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। यापूर्वी उत्तर भारतामध्ये नदीची आरती करण्याचा या त्रिपुरा कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी नदीमध्ये दिवाळी प्रवाहित करण्याचा जो सण किंवा उत्सव साजरा केला जायचा तो आता महाराष्ट्रात होतोय। पवित्र गोदावरी नदीचं हे नाभिस्थान आहे आणि या ठिकाणी असा उत्सव गेली 25 वर्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय धर्मभूषण दिलीप ठाकूर हे आयोजन करतात। खरं तर दिलीप ठाकूर एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे, म्हणजे कायाकल्प असेल, भाऊचा डबा असेल, रुग्णांना मदत करणं असेल, कोविड योद्धा म्हणून केलेलं काम असेल आणि 365 दिवसापैकी जवळपास 200 दिवस विविध उपक्रम औचित्य साधून करणारा एक उपक्रमशील व्यक्ती म्हणून दिलीप ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं आणि योगायोगाने ते आमचे सहकारी सहयोगी एका पक्षात आम्ही काम करत असल्यामुळे निश्चितच आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे। आज लंडनच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्याची नोंद घेतली आहे। ही नांदेडकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। केवळ कार्यक्रम आयोजित करणेच नाही तर त्याचं सातत्य ठेवणे, त्या सातत्याने ते कार्यक्रम करत राहणे आणि लोकांना जागृत करत राहणे। तुम्ही पाहिलं असेल की 25 वर्षापूर्वी 25 किंवा 50 संख्येने जमणाऱ्या महिला आज जर 5000 संख्येने इथे जमत असतील तर ते दिलीप भाऊच्या सातत्यामुळे झालेलं आहे आणि अशा सातत्यामुळे असे उपक्रम चांगले आणि सुंदर होत आहेत। ते शहरासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे। आपल्या माध्यमातून मी समस्त भाविक भक्त जे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन करतो, दिलीप भाऊंचं अभिनंदन करतो व आमचे मित्र योगेश जयस्वाल यांनी आज सहआयोजक म्हणून या कार्यक्रमात सहभाग घेतला ते जयस्वालजींचं पण अभिनंदन।